आपण हे एक्सक्लुसिव्ह दृश्य पाहतोय वाल्मिक कराड यांचं आत्मसमर्पण या क्षणी आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय। वाल्मिक कराड यांच्या बाबतीमध्ये सातत्याने त्यांना अटक करावी अशी मागणी गेले काही दिवस होत होती। त्यांचं नाव हे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सातत्याने चर्चेत होतं आणि त्यानंतर या संदर्भामध्ये त्यांनी नुकताच एक व्हिडिओ प्रकाशित केला होता जो आपण थोड्या वेळापूर्वी पाहिला आणि त्यांचं असं म्हणणं आहे की खंडणीच्या बाबतीमध्ये माझ्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या बाबतीत मला अटकपूर्व जामीन देण्याची मला हक्क असताना सुद्धा मी सरेंडर होते। अपडेट देत आहेत मिकी, काय अपडेट आहे? कार्यकर्ते या ठिकाणी गर्दी आहे। आपण जर बघितलं तर त्यांना आतमध्ये आणण्यात आहे। अधिकारी या ठिकाणी आहे, 2 गाड्यातून ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। कार्यकर्ते दादा या ठिकाणी पोहोचले साहेब, आपण बघतोय वरिष्ठ अधिकारी देखील आहेत, सगळ्यांना बाहेर काढलं जात आहे। सीआयडीचे ऑफिस आहे पुण्यातील, या ठिकाणी वाल्मिक कराड या ठिकाणी दाखल झालेले आहेत। पोलिसांचं प्रोटेक्शन देखील या ठिकाणी पूर्ण तैनात करण्यात आलेलं आहे। मोठ्या प्रमाणात पोलीस देखील या ठिकाणी तैनात आहेत। जर आपण बघितलं तर वरच्या मजल्यावर आता त्यांना या ठिकाणी नेण्यात आलेलं आहे। खंडणीचा त्यांच्यावर गुन्हा सध्या दाखल आहे, परंतु आता जर आपण बघितलं तर वरच्या मजल्यावर जिथे महिला दिसत आहेत, पोलीस दिसत आहेत, या ठिकाणी वाल्मिक कराड पोहोचलेले आहेत। आताच 2 गाड्यातून काही कार्यकर्त्यांसह ते या ठिकाणी आपण वरच्या मजल्यावर तिथं बघतोय आताच दाखल झालेले आहेत आणि प्रचंड मोठा गदारोळ आपल्याला पुण्यातील सीआयडी ऑफिसमध्ये पाहायला मिळतोय। गेले 3-4 दिवस सातत्याने सीआयडी कडून प्रेशर वाढवण्यात आलेलं होतं। एवढंच काय तर त्यांचे वेगवेगळे खाते असतील, वेगवेगळे जे जमिनी आहेत, प्रॉपर्टी आहेत, ते या ठिकाणी सील करण्याची तयारी केलेली होती। एवढंच काय तर त्यांचे बँक अकाउंट देखील आरोपींचे या ठिकाणी सील करण्यात आलेले होते आणि त्यानंतर आता जर आपण बघितलं तर वाल्मिक कराड आत्ताच अर्थात 5 मिनिटं झालेली आहेत ते या ठिकाणी पोहोचले। सीआयडीचे काही वरिष्ठ अधिकारी आपल्यासोबत इथं आहेत, त्यांच्याशी थेट आपण बोलायचा प्रयत्न करूयात। अगदी पोलिसांकडून सगळ्यांना इथं विनंती केली जाते आणि बाहेर काढले जाते। आतमध्ये अर्थात आपण जे दाखवले ते आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करू। तर दाखल झालेले आहेत वरिष्ठ अधिकारी आहेत, तर इन्स्पेक्टर सर दाखल झालेत, पोहोचलेत। आपण पोलिसांनी आणले ते स्वतः आलेत नाही का? तर सरेंडर झालेत अर्थात सांगू शकतो किती लोक सरेंडर झालेत? वाल्मिक कराड एकटे आले तर सोबत कोण कोण आले? कार्यकर्ते आहेत आतमध्ये, काय कारवाई पुढे असणार? एकटेच आहे सध्या तरी, काय कारवाई पुढे असणार आहे सांगता येणार अजून कोण कोण आलेले आहेत ते। बरं सर हे लोक कार्यकर्ते आहेत, त्यांना तुम्हाला आमच्या याच्याकडून दिले जाईल, अर्थात अधिकारी वरिष्ठ अधिकारी तुम्हाला कन्वे करतील सगळी माहिती। सर आता आपण सरेंडर झालेलं आहेत, अटक करणार आहोत त्याला? हो सर आपण हे बघतोय वरिष्ठ अधिकारी आहेत सीआयडीचे। सर आपण बघतोय आतमध्ये वाल्मिक कराड, जी अर्थात सगळ्यात मोठी बातमी आहे सध्याच्या क्षणाची, वाल्मिक कराड पुण्यातील सीआयडी ऑफिसमध्ये या ठिकाणी येऊन सरेंडर झालेले आहेत। आतमध्ये जर आपण बघितलं तर काही कार्यकर्ते आहेत। तुम्ही कुठून आलात? बघितलं हे काही कार्यकर्ते बाहेर देखील मोठ्या प्रमाणात गदारोळ पाहायला मिळतोय कार्यकर्त्यांचा। कार्यकर्ते या ठिकाणी गर्दी करतात। सकाळपासून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त पुण्यातील या सीआयडी ऑफिसच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत होतो आणि आता जरी आपण बघितलं तर अशा पद्धतीने या ठिकाणी सगळ्यात मोठी बातमी म्हणजे अर्थात ज्याचा सातत्याने टीम्स फॉर्म करण्यात आलेले होते, पोलीस या ठिकाणी शोध घेत आहेत, सीआयडीची टीम पूर्ण शोध घेत होती, ते या ठिकाणी सरेंडर झालेले आहेत। आपण गेल्या तासाभरापासून चालवतोय की ते सरेंडर होऊ शकतात, मात्र आत्ताच 5 मिनिटापूर्वी वाल्मिक कराड यांनी या ठिकाणी सरेंडर केलेलं आहे। मी तुम्हाला पुन्हा एकदा आतमधली परिस्थिती दाखवतो, ज्या ठिकाणी आतमध्ये दाखल झालेले आहेत सीआयडीचे अधिकारी, सगळ्यांना बाहेर काढतायत जसं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलेले आहेत। हे समोर जे आपण बघतोय या ठिकाणी हे वरिष्ठ अधिकारी आहेत, सीआयडीचे इन्स्पेक्टर आहेत, त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे। सर आम्ही पुन्हा एकदा विनंती करतो, त्यांना आलेले सरेंडर झालेले नाही सांगता येणार मला।
आपण जर मी एकंदरीत असं दिसतंय की कोणीही अधिकारी आता बोलणं टाळतायत. आपण मंदारकडे जाऊया. आपले प्रतिनिधी मंदार गोंसारी सुद्धा आपल्या सोबत आहेत. मंदार, एकंदरीत या प्रकरणामध्ये महत्वाचा टप्पा वाल्मिक कराड आता शरण आलेले आहेत, पण त्याचबरोबर त्यांच्या शरण्याच्या टर्म्स काही कळलेल्या आहेत का? त्याचबरोबर पोलिसांकडनं पुढची कशा पद्धतीची CID कडनं कारवाई होणार आहे, आज चौकशी होणार आहे का, याबद्दल काही माहिती कळली आहे का पोलिसांना? मागणी हीच आहे की लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे. आणि जर पोलीस यंत्रणा इतकी काम करतीये तर म्हणजे त्यांना आज इतका वेळ का लागतोय? म्हणजे ते जर गुन्हेगार असतील तर मग ते स्वतः सिलेंडर होत आहेत, मग पोलीस यंत्रणा काय करते इतक्या दिवस? आणि जर आरोपी आहेत त्यांना जर वेळ लागत असेल इतका पकडण्यासाठी, तर आम्ही न्यायाची अपेक्षा कधी करायची? आम्हाला न्याय कधी मिळणार? माझी एकच मागणी आहे की CDR नुसार जे आरोपी, म्हणजे समजा नाव कोणाचे बी असतील किंवा कोणी असेल ज्यांनी माझ्या वडिलांची क्रूर हत्या केली आहे, ते CDR नुसार आज जे 3 आरोपी फरार आहेत त्यांना पण लवकरात लवकर अटक झाली पाहिजे. आणि CDR नुसार जे आणखी आरोपी निघतील त्यांना पण तुम्ही लवकरात लवकर अटक करा आणि पुढील तुमची कारवाई आहे ती चालू करा आणि लवकरात लवकर माझ्या वडिलांना आम्हाला न्याय मिळवून द्या, एवढीच अपेक्षा करते. आता खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिकी कराड आरोपी आहेत आणि ते खंडणी प्रकरणासाठी सरेंडर झालेले आहेत, पण हत्येशी त्यांचा अजून संबंध नाही असं ते स्वतः म्हणतायत. त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? आता आम्हाला तर एवढंच वाटतंय की ज्यांनी माझ्या वडिलांची हत्या केली त्यांना, म्हणजे माझ्या वडिलांना न्याय मिळण्यासाठी आमची एक मागणी आहे. आम्ही तर आमच्या वडिलांना आणू शकत नाहीये वापस, पण एक त्यांचं बलिदान हे न व्यर्थ जाता जे आरोपी आहेत त्यांनाही कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे असं आम्हाला वाटतं. पण जे काही यामध्ये आरोपी असतील, समजा आज ते शरण जात आहेत किंवा ते सुद्धा म्हणले की मी आरोपी असेल तर माझ्यावर तुम्ही कारवाई करा, आमचं सगळ्यांचं एकच मत आहे की या माझ्या वडिलांच्या हत्येमध्ये जे कोणी असेल त्यांना कठोरात कठोर शिक्षाही झालीच पाहिजे. 3 आरोपी जे होते जे हत्या प्रकरणातले ते अजूनही फरार आहेत. त्यांच्या बाबतीत अजून कुठलीही माहिती आली म्हणजे शरण गेले का कुठं अटक झाली अशी माहिती अजून आली, ते अजूनही फरारच आहेत. त्या आरोपींना अटक करण्यासंदर्भात काही मागणी करणार आहात? त्यांना पण लवकरात लवकर अटक करा. पोलीस यंत्रणा त्यांच्या प्रकारे काम करत आहेत, पण आमची एकच विनंती आहे की तुम्ही जे तुमची प्रक्रिया चालू आहे ती लवकरात लवकर अटक करा, कारण की आज 22 दिवस झालेत आणखी आरोपीच भेटत नाहीयेत, तर आम्हाला न्याय कधी मिळणार? आम्ही तर न्याय लवकर मागतोय ना, मग त्यासाठी तुम्हाला आरोपींना तर लवकर अटक करावी लागेल आणि लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळवून द्या. समाधानी आहेत का ते स्वतःहून सिलेंडर झाले त्याबद्दल नेमकं काय? आता ते खंडणीच्या प्रकाराचं तर मला काही माहित नाहीये, तर ते सिलेंडर होत आहेत यामध्ये, म्हणजे याबद्दल तर मी काही बोलू शकत नाही, पण फक्त जे आरोपी आहेत माझ्या वडिलांच्या हत्येमध्ये त्यांना अटक करून त्यांना कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे. संतोष देशमुखांची कन्या बोलताना आपण बघत होतो, अतिशय भावनिक पण त्याचबरोबर ठाम आणि अत्यंत स्पष्ट शब्दामध्ये तिने असं सांगितलं की या प्रकरणामध्ये कोण कशा पद्धतीने गोवलेला आहे हे माहिती नाही, पण त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. दरम्यान पुण्यामध्ये वाल्मिक कराड यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे आणि खंडणीच्या संदर्भामधलं आत्मसमर्पण आपण करतोय आणि आपल्याला कुठेतरी हक्क आहे जामिनाचा, पण आपण तो टाळतोय असं म्हटलं. आपण मंदार गोंसारी यांच्याकडे पुन्हा एकदा जाऊया. मंदार, आता या पुढची प्रक्रिया कशी असणार आहे? कारण त्यांनी सरेंडर केलेलं आहे, त्यांच्या सरेंडरच्या टर्म्स काय आहेत किंवा CID कडनं आता पुढे कशा पद्धतीने त्यांची चौकशी होणार आहे? मुळात इतक्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी स्वतःहून शरण येतो हीच महाराष्ट्र पोलीस दलासाठी अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे. कारण एखादा आरोपी इतक्या गंभीर गुन्ह्यामध्ये इतके दिवस फरार राहतो, पोलीस CID त्याला अटक करू शकत नाहीत आणि त्यानंतर शरण येण्याच्या आधी हा आरोपी एक स्वतःचा व्हिडिओ तयार करतो आणि त्याची बाजू मांडण्याचा प्रयत्न करतो. हे अतिशय गंभीर एक वेगळ्या प्रकारचा ट्रेंड यामुळे सेट होऊ शकतो. तुमचा प्रश्न होता की आता पुढची कारवाई काय असेल. पुण्यातील हे CIDचं संपूर्ण महाराष्ट्रासाठीचं मुख्यालय आहे आणि या मुख्यालयामध्ये वाल्मिक कराडला या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे CID कडून आणि CIDचे अधिकारी चौकशी त्याची करत आहेत. मोठा बंदोबस्त या ठिकाणी आहे. पुणे पोलीस दलातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी बंदोबस्ताला आपल्याला असल्याचं पाहायला मिळतं आहे. कारण वाल्मिक कराडचे काही समर्थक देखील या ठिकाणी आपण काही वेळापूर्वी पाहत होतो. या समर्थकांना बाहेर या ठिकाणी घालवण्यात आलेलं आहे आणि CIDचे सगळे वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी आहेत चौकशीसाठी. अर्थातच
या वाल्मिक कराडवरती जो गुन्हा दाखल आहे आणि त्याचा तपास जो आहे तो छत्रपती संभाजीनगरचं जे काही CIDचं विभागीय कार्यालय आहे त्या कार्यालयाकडे आहे. मात्र मी जसं म्हटलं, हा संपूर्ण महाराष्ट्राचा कारभार या CIDच्या इथल्या कार्यालयातून पाहिला जातो आणि त्यामुळं CIDचे सर्वात वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये वाल्मिक कराडची चौकशी होते आहे. अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतलेलं आहे. मात्र सुरुवातीला मी जसं म्हटलं की पोलिसांना शरण येण्याच्या आधी वाल्मिक कराडनी त्याची बाजू मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे अतिशय गंभीर आहे. 20 दिवसांपासून आपण पाहिलं की वाल्मिक कराडवरती मोठ्या प्रमाणात आरोप होत होते आणि त्याच्यावरती गुन्हा जरी खंडणीचा असला, हत्येचा एक गुन्हा वेगळा आहे, खंडणीचा एक गुन्हा वेगळा आहे, मात्र CIDकडे जो तपास आहे तो अर्थातच हत्येचा आहे संतोष देशमुख यांच्या. आणि तो जर वाल्मिक कराड CIDला शरण आलेला आहे याचा अर्थ जो खंडणीचा गुन्हा आहे तो गुन्हा आणि हत्येचा गुन्हा हे एकमेकांशी संबंधित आहेत, इंटरलिंक आहेत आणि म्हणूनच वाल्मिक कराड CIDकडे शरण आलेला आहे. मात्र तो शरण येणं, तो स्वतःहून हजर होणं हे अतिशय गंभीर आहे. जरी CIDचे अधिकारी त्याला एका गाडीमध्ये बसून घेऊन आलेले असले तरी या वाल्मिक कराडनी स्वतः त्याची शरण येण्याची वेळ ठरवली, दिवस ठरवला आणि तो शरण आला. हे अतिशय गंभीर आहे आणि याची नोंद जी आहे ती घेतली जाईल. एकूण महाराष्ट्र पोलीस दलाच्या आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये इतक्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी स्वतः ठरवतो की त्याला शरण कधी यायचंय, दिवस ठरवतो, वेळ ठरवतो. स्वतःहून शरण झालेला आहे आणि बऱ्याचशा गोष्टी स्वतःच कुठेतरी टर्म्स डिक्टेट तो स्वतःच करतोय का, अशा पद्धतीचा प्रश्न उभा राहणं साहजिक आहे. आपण या दृश्यांमध्ये बघतोय की चौकशीसाठी वाल्मिक कराडला आत नेलं जात आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला आज 22 दिवस होत आहेत आणि या सगळ्यांमध्ये सर्वात चर्चेत जे ज्यांच्यावरती लक्ष केंद्रित केलं गेलं ते वाल्मिकी कराड. अर्थात त्यांचं नाव हत्येच्या गुन्ह्यामध्ये जरी नसलं तरी त्यांचं नाव खंडणीच्या गुन्ह्यामध्ये होतं आणि खंडणीच्या गुन्ह्यामध्ये नाव आल्यानंतर ते स्वतः आता पुण्याच्या CIDला स्वाधीन झालेले आहेत, शरण गेलेले आहेत. या संदर्भात बोलण्यासाठी संतोष देशमुख यांच्या कन्या वैभवी देशमुख आपल्यासोबत आहेत. वैभवी, खरं तर वाल्मिकी कराड ज्यांच्यावरती अनेकांनी आरोप केले, नेत्यांनी आरोप केले, त्यांच्यावरती हत्येचा गुन्हा नाही मात्र खंडणीचा गुन्हा आहे आणि ते आता CIDला शरण गेलेले आहेत. परिवार म्हणून तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे? परिवार म्हणून आम्हाला एकच वाटतं की ज्यांनी माझ्या वडिलांची हत्या केली त्यांच्यावर कठोरात कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे. त्याच्यामध्ये जे कोणी असतील त्यांना कठोरात कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे. आपल्या सगळ्यांची मागणी होती की हत्या प्रकरणामध्ये ज्या 7 आरोपींची नावं आहेत त्याच्या व्यतिरिक्त त्यांचा मास्टर माइंड म्हणून वाल्मिक कराड असेल असं सगळ्यांनी म्हटलं होतं. वाल्मिक कराडचं नाव आता हत्या प्रकरणामध्ये देखील गेलं पाहिजे, त्यांना आरोपी केलं पाहिजे अशी मागणी असणार आहे परिवार म्हणून. आता समजा नाव म्हणजे ते कोणी पण असतील, जे समजा मास्टर माइंड म्हणतो आपण त्याला, म्हणजे मास्टर माइंड आम्ही कशामुळे म्हणतो की जे आज वेळ आमच्या कुटुंबावर आहे ती दुसऱ्या कुटुंबावर कोणावर येऊ नये, यामुळे आम्ही जो म्हणतो जो मास्टर माइंड आहे त्याला तुम्ही पकडलं पाहिजे. ते म्हणजे कोणाचं पण नाव असो, त्या मास्टर माइंड कोण आहे ते कोणी पण असो, त्याला तुम्ही लवकरात लवकर पकडलं पाहिजे. कारण की ही जी आज वेळ आमच्यावर आहे, आमच्या कुटुंबावर आहे, ती वेळ दुसऱ्या कोणत्या कुटुंबावर येऊ नये यामुळे आम्ही ते सांगतो. पण आमची एकच मागणी आहे की यामागे जे कोणी असतील त्यांना तुम्ही लवकरात लवकर पकडा आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षा द्या. आज 22 दिवस झालेले आहेत आणि खंडणी प्रकरणातले जे आरोपी आहेत वाल्मिक कराड ते शरण जात आहेत, म्हणजे अर्थात त्यांना अटक करण्यात आलेली नाहीये. पोलीस यंत्रणा म्हणते की ते एक शोध घेत आहेत, मात्र 22 दिवस त्यांना ते सापडले नाहीत. हत्या प्रकरणातले जे 3 फरार आरोपी आहेत ते देखील अजून सापडलेले नाही आहेत. पोलिसांकडनं काय नेमकी अपेक्षा असणार आहे? 22 दिवस फक्त आरोपी अटक करण्यासाठी लागत आहेत. आम्हाला तर आम्ही आधी म्हणत होतो की आम्हाला न्याय पाहिजे आणि आता पण आम्ही तेच म्हणतोय की न्याय पाहिजे आणि न्याय लवकरात लवकर मिळाला पाहिजे. आज 22 दिवस झाले, आणखीन आरोपीच अटक झाले नाहीये, तर म्हणजे हे पोलीस प्रशासन म्हणजे इतके दिवस करतंय काय? समजा ते जरी आरोपी असतील पण ते आता स्वतः सिलेंडर हे खंडणीच्या प्रकरणामुळे होते. समजा ते जरी आरोपी असतील त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्यांनावर सुद्धा कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे. आणि त्यांचं जरी सोडलं तरी हे बाकीचे 3 आहेत ते आणखीन फरार आहेत ना. मग पोलीस प्रशासन करतंय काय? आता 22 दिवस झालेत तरी पण म्हणजे आरोपीच पकडत नाहीत, तर आम्ही न्यायाची अपेक्षा ठेवायची म्हणजे आता किती दिवस आम्ही तरी अपेक्षा करणार की न्याय आम्हाला मिळाला पाहिजे, लवकरात लवकर मिळाला पाहिजे. बरं, आम्ही वेळ जरी घेऊ पण न्याय हा मिळालाच पाहिजे आणि त्याला जे तुमच्या प्रकारे जे तुम्ही करताय ते फक्त फास्ट करा आणि माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या. या सगळ्यामध्ये परिवाराची शक्ती असते, ती सगळी सहनशक्तीची परीक्षा घेणारा सगळा काळ आहे असं वाटतं. आता 22 दिवस झाले, आम्ही तरी किती दिवस सहन करणार ना. आता समजा एक व्यक्ती तर गेलाय त्याला तर आम्ही आणू शकत नाही, पण जे आरोपी आहेत त्यांना सुद्धा कठोरात कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे. फक्त आम्हाला एवढंच वाटतं आणि माझ्या वडिलांना न्याय मिळालाच पाहिजे.
माझ्या वडिलांना न्याय मिळाला पाहिजे अशी भूमिका जी आहे ती वैभवी देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांची आहे. वैभवी देशमुख आहे, तिचा लहान भाऊ आहे आणि हे सगळे परिवारातले सदस्य आहेत आणि न्यायाची अपेक्षा करतात. अर्थात बरोबर आहे, 22 दिवस झालेले आहेत या हत्या प्रकरणाला. 4 आरोपी अटक जरी असले तरी 3 आरोपींचा अद्याप पत्ता नाही आहे आणि खंडणी प्रकरणात ते आरोपी जे होते वाल्मी कराड हे स्वतःहून पोलिसांना CID पथकाला सरेंडर झालेले, शरण गेलेले आहेत. मग पोलीस यंत्रणा इतके दिवस त्यांच्या शोधासाठी काय करत होती असा सवाल देखील या निमित्तानं ते व्यक्त करतायत. कॅमेरा पर्सन युकांतीसह आफताब शेख, ABP माझा, मस्साजोग, बीड. आपण आता पाहूया जितेंद्र आव्हाड या संदर्भात काय म्हणालेत. शरण जाणार आहे ते मी ट्विटद्वारे आधीच महाराष्ट्राला म्हणजे माहिती दिली होती. कारण का हे सेटिंग कालपासून चालू होतं का 2-3 दिवसापासून चालू आहे अंतर्गत. आणि ज्या अर्थी तो शरण जातो त्या अर्थी जेव्हा कुठलाही मोठा गुन्हेगार सरेंडर होतो, शरण जातो, तेव्हा त्याच्यात काहीतरी सेटिंग झालेलं असतं. हे काही ज्याला मुंबईचा सगळं बघितलं 30-35 वर्षाचा इतिहास त्यांना बरोबर समजतं की कोणाला पकडला, कोणाला सरेंडर केला. शिवाय तो स्वतःहून सांगतो मी सरेंडर होतोय, हे बरं आहे, हे सगळं सेट करावं लागतं. काही गोष्टी पुसाव्या लागतात, काही गोष्टी सांगाव्या लागतात, काही गोष्टी कळवाव्या लागतात. आपल्याला पाहिजे तसा गेम कसा फिट करता येईल हे करताना हे समज करावं. तर जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच म्हणलेलं आहे की त्यांनी स्वतःहून ठरवलं 2-3 दिवसापासून सरेंडर होण्याचा हा कुठेतरी प्रकार चालू होता, त्यामुळे ह्याच्यामध्ये कुठेतरी सेटिंग असणार. पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांच्याकडे जाऊया. मंदार, तुम्ही जे म्हणत होतात की CIDला शरण स्वतः वाल्मी कराड जाणं हे CIDचं कुठेतरी अपयश आहे, सरकारचं अपयश आहे आणि त्याच्याच मुद्द्यावरती कुठेतरी अधोरेखित तो केलेला आहे जितेंद्र आव्हाड यांनी आणि तेही म्हणाले की कुठेतरी सेटिंग या बाबतीत असणार. पण आता पुढे जाताना प्रश्न असा आहे की वाल्मी कराड यांच्यावरती CID नव्याने कुठले गुन्हे पुन्हा एकदा निश्चित करतील का? कारण खुनाच्या संदर्भात पण त्यांचा संदर्भ जो आहे तो कुठेतरी इथे पूर्ण लोकांच्या समोर आणला जाईल का? मंदार, या संदर्भात काय सांगाल? या ठिकाणी ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी की 3 गुन्हे त्या ठिकाणी नोंद आहेत. एक आहे तो संतोष देशमुख यांच्या हत्येचा, दुसरा आहे तो खंडणीचा ज्याच्यामध्ये वाल्मी कराड आरोपी आहे आणि तिसरा आहे तो ॲट्रॉसिटीचा. आता जो हत्येचा गुन्हा आहे संतोष देशमुख, त्या हत्येच्या गुन्ह्यामध्ये जे आरोपी आहेत त्यामध्ये वाल्मी कराडचं नाव नाही. मात्र हत्या आणि खंडणी हे दोन्ही गुन्हे एकमेकांशी संबंधित आहेत. त्यामुळे जो वाल्मी कराड खंडणीच्या गुन्ह्यामध्ये आरोपी आहे तो पुढे जाऊन हत्येच्या गुन्ह्यामध्ये आरोपी केला जाऊ शकतो. तसा प्रयत्न CIDचा असायला हवा आणि संतोष देशमुख यांचं कुटुंब जे सातत्याने मागणी करत आहे की ही जी हत्या झालेली आहे संतोष देशमुख यांची, या पाठीमागे वाल्मी कराड आहे आणि त्या दृष्टीने आता CID तपास करतं का? कारण वाल्मी कराड शरण येणं हा एक टप्पा झाला. तिथून पुढचा जो टप्पा आहे तो म्हणजे वाल्मी कराडचा संबंध संतोष देशमुख यांच्या हत्येशी जो गुन्हा दाखल आहे त्याच्याशी CID जोडतं का? कारण वाल्मी कराडचा जो व्हिडिओ आत्ता काही वेळापूर्वी अटक होण्याच्या आधी त्याच्याकडून जो समोर आणण्यात आलाय त्यामध्ये तो स्वतः असा दावा करतोय की संतोष देशमुख यांचे जे मारेकरी आहेत त्यांना पोलिसांनी CIDनी पकडावं. याचाच अर्थ असा होतो की त्या हत्येशी माझा काही संबंध नाही असं सांगण्याचा वाल्मी कराड प्रयत्न करतो आहे. हा त्याचा प्रयत्न झाला. CID काय प्रयत्न करतं यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून असतील. कारण आपण रोष पाहिलेला आहे या संतोष देशमुख यांच्या कुटुंबाचा आणि त्यानंतर जो सर्वपक्षीय मोर्चा निघाला होता ज्यामध्ये सगळ्या समाजातील नेते कार्यकर्ते सहभागी झाले होते त्यांचा. कारण अशा स्वरूपाची हत्या होणं आणि त्यानंतर 20-22 दिवस तो आरोपी महाराष्ट्राच्या पोलिसांना न सापडणं आणि पोलिसांना तो स्वतःहून शरण येणं, त्याच्या आधी त्यांनी त्याची बाजू मांडण्याचा प्रयत्न करणं हे एक अतिशय गंभीर आहे, एक वेगळा ट्रेंड सेट करणार आहे. सातत्याने महाराष्ट्राचा UP बिहार झाला का असा आरोप विरोधकांकडून केला जातो, जो कोणी विरोधक असेल तो. मात्र हे UP बिहार होणं म्हणजे काय तर जो आरोपी आहे त्या आरोपींनी स्वतः ठरवणं की पोलिसांना त्याला कधी शरण जायचे, वेळ तारीख त्यांनी ठरवणं आणि त्यानंतर त्यांनी शरण होणं हा एक अतिशय गंभीर ट्रेंड ठरू शकतो या वाल्मी कराडच्या माध्यमातून जर तो निर्माण झाला तर. आणि यामुळे महाराष्ट्राच्या पोलीस दलासमोर भविष्यामध्ये मोठी आव्हानं उभी राहू शकतात. मात्र हा एक टप्पा झाला वाल्मी कराडनी काय केलं त्याचा. आता इथून पुढचं काम जे करायचे ते CIDला. हत्येचा गुन्हा जो आहे तो त्याचा तपास CIDकडे आहे आणि जो खंडणीचा गुन्हा आहे त्याचा तपास बीड पोलिसांकडे आहे. मात्र दोन्ही गुन्हे इंटरलिंक्ड आहेत, एकमेकांशी संबंधित आहेत. त्यामुळं हत्येच्या गुन्ह्यामध्ये
प्रकरणामध्ये वाल्मिक कराडला CID आरोपी दाखवतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. नव्याने त्याचा समावेश पुरवणी आरोपपत्रामध्ये हत्येच्या गुन्ह्यामध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येच्या गुन्ह्यामध्ये CID करतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. त्यावरती जी प्रतिक्रिया उमटताना आपण पाहतो आहोत संपूर्ण महाराष्ट्रातून मराठवाड्यातून, ती प्रतिक्रिया अवलंबून असेल. लोकांचा जो रोष आहे तो रोष पाहता CID काय करतं हे महत्त्वाचं ठरेल. नक्कीच मंदार, एकंदरीत आत्ताची परिस्थिती बघता CIDच्या समोर आता वाल्मिक कराड येणं आणि त्याची चौकशी होणं हे एका दृष्टीने काय म्हणतात त्याला सुटकेचा निश्वास असायला पाहिजे सर्व महाराष्ट्राच्या दृष्टीने, कारण ह्या टप्प्याची संपूर्ण महाराष्ट्राकडनं कुठेतरी वाट बघितली जात होती. पण त्याचबरोबर वाल्मिक कराड यांचे राजकीय लागेबांधे पाहता कुठेतरी हे CIDसाठी खूप मोठं आव्हान असेल असंही दिसतंय. आपण या विषयावरती बोलू, पण एक क्षण आपण थांबूया. अंबादास दानवे सध्या बोलतायत, आपल्यासोबत आहेत अंबादास दानवे. आपण त्यांच्याशी या संदर्भामध्ये चर्चा करूया. दानवे साहेब, आपलं स्वागत आहे ABP माझामध्ये. आता अखेर वाल्मिक कराड शरण आलेले आहेत, आपली प्रतिक्रिया. खरं तर पोलीस पकडू शकले नाही हे दुर्दैव आहे. या महाराष्ट्राची पोलीस एक सक्षम पोलीस म्हणून ओळखले जाते, नवे आहेत, त्याच्याविषयी काही शंका नाही. पण राजकीय दबावापोटी ही पोलीस सुद्धा या पोलिसाला सुद्धा काम करू दिलं जात नाही हे या प्रकरणातून समोर आलेलं आहे. आणि शेवटी वाल्मिक कराडांना पोलीस पकडू शकत नाही, तर वाल्मिक कराड शरण आलेले आहे. आता पोलिसांच्या कामाचा हे अपयश. पोलिसांनी जर खरोखर त्यांना पकडलं असतं इमिजिएट. आज किती दिवस झाले? 9 तारखेला घटना घडलेली आहे, आज 31 तारीख आहे. जवळपास 21-22 दिवस झाले पोलीस एका व्यक्तीचा तपास करत होते. ठीक आहे, आता तपास तरी नीट करावा, तर तपास थातूर मातूर न करता पूर्णपणे सगळ्या घटनेचा तपास करावा आणि वाल्मिक कराड यांना शिक्षा कशी होईल अशाच पद्धतीने. पण दानवे साहेब, या सगळ्या प्रकरणाचा आतापर्यंतचा इतिहास बघता योग्य पद्धतीने कुठल्याही दबावाशिवाय CID कडनं या बाबतीत चौकशी होईल अशी खात्री तुम्हाला वाटते का? बिलकुल वाटत नाही. कारण ज्या पद्धतीने एवढे दिवस लावले CID ना देऊन सुद्धा त्याच्यातून एक लक्षात येतं पोलीस निष्पक्षपातीपणे याचा तपास करतील का, ही तर आमच्या मनात शंका आहेच. पण मग या संदर्भामध्ये विरोधी पक्षाकडनं, महाविकास आघाडीकडनं काही वेगळ्या पद्धतीची मागणी किंवा वेगळ्या पद्धतीने या प्रकरणामध्ये आपण कुठल्या पद्धतीची मागणी किंवा काही मुद्दे मांडणार आहात का? नाही, हा पक्षाचा मुद्दा नाही आहे. हा गुन्हेगारांना ज्या पद्धतीनं पोलिसांनी शिक्षा देण्याचा, लवकर कारवाई करण्याचा हा मुद्दा. याच्यात पक्षाचा विषय निर्माण होत नाही. परंतु बीडमध्ये ज्या पद्धतीने ही दादागिरी, जी दहशत आहे, त्याचा मुद्दा आहे. मला ही दहशत पोलिसांनी मोडून काढली पाहिजे. हो, नक्कीच. धन्यवाद दानवे साहेब आपण दिलेल्या माहितीबद्दल. आपल्यासोबत प्रकाश सोळंके आहेत, अजित पवार गटाचे आमदार. आपण त्यांच्याशी या संदर्भात आणखीन चर्चा करूया. प्रकाशजी, आपलं स्वागत आहे. आज वाल्मिक कराड शरण आलेले आहेत, या संदर्भातली आपली पहिली प्रतिक्रिया, कारण त्यांचं नाव सातत्याने आपल्या पक्षातल्या नेत्यांशी जोडलं जाते. वाल्मिक कराडनी सरेंडर केले, शरणागती पत्करलेली. खरं म्हणलं तर हे CIDचं अपयश म्हणलं पाहिजे की त्यांना ते पकडू शकले नाहीत आणि शेवटी कराडांनी आत्मसमर्पण केलं. परंतु अजूनही कोणाच्या गुन्ह्यातले 3 प्रमुख आरोपी अजूनही मोकाट आहेत, त्यांना अद्यापपर्यंत अटक झालेली नाही. आणि आपल्याला माहिती आहे की खंडणीचा गुन्हा असेल, नंतर हा मर्डर त्याच्यातूनच झालेला प्रकार आहे, तेव्हा हे सगळे गुन्हे इंटरलिंक्ड आहेत. आता पोलिसांनी याचा दोन्ही तिन्ही गोष्टीचा, आणि इतके दिवस कुठं होते ते नेमकं, कशा पद्धतीनं ते पोलिसापासून लपून राहू शकले, याचाही तपास CID करतील असं मला वाटतं. पण प्रकाश, या बाबतीमध्ये त्यांचे राजकीय लागेबांधे अशाच पद्धतीची सातत्याने माहिती मिळते किंवा अशाच पद्धती लागेबांधे त्यांचे आहेत हे तर तुम्हाला माहितच आहे, मलाही माहित आहे की ते धनंजय मुंडेचे अतिशय जवळचे, त्यांच्यावर विश्वास त्यांचा होता, त्यांचे अधिकार त्यांना दिले होते. हे सगळ्या गोष्टी आम्ही बोललेलो आहेत आणि त्यामुळं त्यांचे लागे बांधे आहेत. आणि मग प्रत्येक परळीतल्या कार्यक्रमात, मग ते अजितदादा असो किंवा जयंत पाटील असो किंवा मुख्यमंत्री असो, फडणवीस साहेब असो, ते सगळे कार्यक्रम आयोजित करण्याची जबाबदारी प्रामुख्याने कराडांवर असायची. तेच ते मोठ्या प्रमाणात अगदी म्हणजे फार मोठं स्वागताचे कार्यक्रम प्रेरित लोकांनी पाहिलेले आहेत, आम्ही पाहिलेले आहेत.
हे सगळं करण्याची जबाबदारी वाल्मिक कराड यांच्यावरच होती. त्यामुळे सगळ्यांशीच त्यांचा परिचय आहे. वरिष्ठ नेत्यांच्या जवळ उडबस आहे हे सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्राला. पण मग प्रकाशी त्याच निमित्ताने त्यांना कुठेतरी राजकीय संरक्षणच एका पद्धतीने मिळत आहे आणि म्हणून त्यांनी खूप वेळ घेतला किंवा सीआयडीने त्यांना अटक करण्यासाठी वेळ घेतला असं वाटत नाही का? नाही, सीआयडी कुठं अटक केली? ते स्वतःहून सरेंडर झालेत. मी पहिल्यांदाच म्हणलं की हे सीआयडीचं पोलीस प्रशासनाचं फार मोठं अपयश आहे. ते त्यांना त्याच्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत. आणि अजूनही यांनी सरेंडर केलं नसतं तर किती दिवस सीआयडीने अजून पकडलं नसतं हाही चर्चेचा मुद्दा आहे. म्हणजे कुठेतरी राजकीय संरक्षणामुळे सीआयडी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलं नाही. नाही, असं काही आता राजकीय संरक्षण होतं काय होतं ते आता म्हणजे हे सांगता येत नाही. परंतु ते गेले 22 दिवस खुनाची घटना घडल्यापासून अद्यापपर्यंत ते फरार होते. आता शरण आलेले आहेत. अजूनही 3 आरोपी खुनातले फरार आहेत. ही पण गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. नक्कीच नक्कीच अजूनही 3 आरोपी फरार आहेत पण वाल्मिक कराड आता शरण आलेले आहेत. तर अशा पद्धतीने पुन्हा एकदा सीआयडीचं अपयश आपण नक्कीच म्हणू शकतो. पण कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने प्रकाशजी त्यामुळे आता एक वेगळं आव्हान असणार आहे सरकारसमोर. हे तपासाचं मुख्य आव्हान असणार आहे सीआयडी पुढं. धागे दोरे आणि त्याच्यातनं जे काही प्रकार मागच्या 2-4 वर्षात जे काही गुन्हेगारी म्हणजे खुनाचे प्रकार झाले, अवैध धंदे चालले, प्रशासनाच्या माध्यमातून प्रशासनावर वचक ठेवून काय काय कामं घडले ह्याची पण चौकशी होणं पर्यायाने आवश्यक आहे. आणि फार मोठा आता याच्यामधून धागेदोरे उलगडतील असं आम्हाला वाटतं. धन्यवाद प्रकाशजी, आपण आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. तर प्रकाश सोळंकी आपल्या सोबत होते आणि त्यांनी सुद्धा अत्यंत निराशा व्यक्त केलेली आहे की सीआयडी समोर वाल्मिक कराडने शरण येणं ही सीआयडीचं कुठेतरी अपयश आहे. हे अधोरेखित केलं जात आहे सर्वच नेत्यांकडनं. किंबहुना जितेंद्र आव्हाड यांनी थोड्या वेळापूर्वी असंही म्हटलं की अशा पद्धतीने वाल्मिक कराडने सीआयडीला शरण येणं आणि ते सुद्धा 2-3 दिवस सातत्याने याचं प्लॅनिंग कुठेतरी सुरू होतं. त्यामुळे हे सीआयडीचं अपयश आहे, ह्याच्यामध्ये सेटिंग आहे. पुन्हा एकदा मंदारकडे जाऊया. मंदार, मगाचाच पुन्हा एकदा मुद्दा आहे की सगळी परिस्थिती बघता, राजकीय लागेबांधे बघता आणि आतापर्यंत झालेला विलंब बघता इथून पुढे सुद्धा पक्षपातीपणा न करता कुठेतरी सगळी चौकशी करणं हे सीआयडीकडे एक मोठं आव्हान असणार आहे. अर्थात सगळ्यात मोठा मुद्दा आहे तो म्हणजे वाल्मिक कराडला संतोष देशमुख यांच्या हत्येतील एक आरोपी केलं जाणार का? कारण आत्तापर्यंत आपण पाहतो आहोत संतोष देशमुख यांच्या हत्येला 20-22 दिवस उलटलेले आहेत आणि 3 वेगवेगळे गुन्हे आहेत आणि खंडणीच्या गुन्ह्यामधला वाल्मिक कराड हा आरोपी आहे. मात्र हत्येच्या गुन्ह्यामध्ये त्याला आरोपी करण्यात आलेलं नाही. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांकडून तर आरोप होतो आहे, इतरही अनेक सामाजिक आणि राजकीय नेत्यांकडून आरोप होतो आहे की या हत्येच्या पाठीमागे वाल्मिक कराड आहे. मात्र आरोप करणं हा एक भाग झाला. आत्तापर्यंत 20-22 दिवस सीआयडीनी आणि बीड पोलिसांनी जो तपास केलेला आहे तो तपास या ठिकाणी महत्त्वाचा आहे. कारण हा सगळा घटनाक्रम जर आपण पाहिला तर त्या कंपनीचे ठेके मिळवण्यातून वाद सुरू झालेला आहे आणि त्यातून हा सगळा प्रकार पुढे वाढीस गेला आणि पर्यावसन जे आहे ते हत्येमध्ये झालं. आणि खंडणी आणि हत्या हे दोन्ही गुन्हे एकमेकांशी त्यामुळेच संबंधित आहेत, इंटरलिंक्ड आहेत आणि त्यामुळं वाल्मिक कराडला हत्येच्या गुन्ह्यामध्ये आरोपी केलं जातं का हे पाहणं महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यावरतीच मग पुढच्या प्रतिक्रिया देखील अवलंबून असतील. कुटुंबाच्या आणि इतर ज्या काही सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातून उमटणार आहेत त्याच्या. आत्तापर्यंत आपण पाहिलेलं आहे की जो काही प्रकार घडलेला आहे वाल्मिक कराडनी वेळ आणि दिवस स्वतः ठरवलेला आहे पोलिसांना शरण येण्याचा. सीआयडीसाठी महाराष्ट्राच्या पोलीस दलासाठी अतिशय ही लाजिरवाणी बाब आहे. आता हे जे काही झालेलं नुकसान आहे ते भरून निघतं का? वाल्मिक कराडला या हत्येमध्ये सीआयडी
आरोपी करतं का हे पाहणं महत्त्वाचं आहे. CIDचे वरिष्ठ अधिकारी स्वतः या ठिकाणी वाल्मिक कराडची चौकशी करतायत. मात्र गुन्हा घडलेला आहे बीडला. या गुन्ह्याचा CIDकडे जो तपास आहे तो छत्रपती संभाजीनगरच्या CIDच्या विभागीय कार्यालयाकडे. मात्र या वाल्मिक कराडनी शरण येण्यासाठी जी निवड केलेली आहे ती महाराष्ट्राच्या CIDच्या मुख्यालयाची आणि या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी ही सगळी चौकशी करतायत आणि यातूनच त्याच्या निवड करण्यातूनच आपल्याला लक्षात यायला हरकत नाही की कशा स्वरूपामध्ये हे सगळं प्रकरण आतापर्यंत पुढे गेलेलं आहे. मात्र आता इथून पुढे तरी जर खरंच जर हत्येच्या प्रकरणामध्ये कोणाला न्याय मिळायला हवा असं जर वाटत असेल तर CIDचे अधिकारी तुम्ही जसं म्हणालात निपक्षपातीपणे या सगळ्याचा तपास करणार का आणि हत्येचा गुन्हा आणि खंडणीचा गुन्हा याचा खरंच काही संबंध आहे का याचा तपास CIDचे अधिकारी करणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि त्याच्यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. त्याचबरोबर आमदार प्रकाश सोळंकींनी सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा मांडला की आणखीन 3 आरोपी याच्यामध्ये फरार आहेत. तर आता याच सगळ्या चौकशीतनं त्या 3 आरोपींबद्दल सुद्धा माहिती मिळणं गरजेचं आहे आणि त्यांनाही अटक होणं गरजेचं आहे. मंदार, नक्कीच वाल्मिक कराड अटक झालेला आहे. त्यामुळं इतर जे 3 आरोपी अद्याप फरार आहेत तर ते देखील CIDचे अधिकारी पकडतील. शक्यता आहे की आजच त्यांना देखील अटक दाखवली जाईल कारण मुख्य जो आहे तो अर्थातच वाल्मिक कराड आहे या सगळ्या प्रकरणामधला आणि तो जर अटक झालेला आहे तर इतर आरोपी देखील आज किंवा उद्या पोलिसांना CIDला जे आहेत ते सापडतील. त्यांना देखील अटक दाखवली जाईल हा शब्द वापरण्याचं कारण म्हणजे की 20-22 दिवस महाराष्ट्राचे CIDचे अधिकारी आणि त्याच्या आधी बीडचं पोलीस दल या वाल्मिक कराडला शोधू शकलं नाही. थांबवते आपल्यासोबत सुषमाताई अंधारे आहेत तर त्यांच्याशी आपण संवाद साधूया. सुषमाताई, आपलं स्वागत आहे ABP माझामध्ये. सुषमाताई, अखेर वाल्मिक कराडला आज शरण तो आलेला आहे, त्याला अटक करण्यात आलेली नाहीये, आपली प्रतिक्रिया? शरण येणे किंवा आत्मसमर्पण करणे असे शब्द माध्यमे वापरत आहेत. माध्यमांनी आत्मसमर्पण असा शब्द वापरणे हा किंवा आत्मसमर्पण हा शब्द या सगळ्या कृतीला साजेसा शब्द येणे मला वाटतं हेच पोलिसांचं नाकर्तेपण अधोरेखित करणारी गोष्ट आहे. कारण ज्या प्रकरणावर अख्खं अधिवेशन गाजलं होतं, असंख्य आमदार बोलले होते, स्वपक्षीय ही आमदार जास्त बोलले होते आणि लाखोंचे मोर्चे निघाले, 18-20 टीम गठीत करण्यात आल्या होत्या. यापैकी कुणालाही काहीच मागमूस लागला नाही. मात्र शरण येणार आहे याचे मेसेज सगळ्या ग्रुपवर फिरत होते. म्हणजे पोलीस सोडून बाकी सगळ्यांना सगळं माहिती होतं. नक्की सुषमाताई, आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये कुठेतरी सगळं प्लॅन केलेलं आहे याच्याबद्दल नक्कीच असा वास येतोय. धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. या क्षणी आपल्यासोबत आहेत अंजली दमानिया, सामाजिक कार्यकर्त्या, ज्यांनी या विषयांमध्ये विविध पद्धतीचे खुलासे केलेले आहेत. अंजली जी, आपलं स्वागत आहे ABP माझावरती. वाल्मिक कराड अखेर शरण आलेला आहे आणि या संदर्भामध्ये आपण सातत्याने वेगवेगळी माहिती लोकांसमोर आणत होतात, आपली प्रतिक्रिया? एक तर त्यांना आज मुहूर्त मिळाला म्हणायचा शरण होण्याचा, कारण गेले 2 दिवस आपण ऐकतोय की ते शरण येणार आहेत, पण त्यांनी प्लॅनिंग करून शरण घ्यायचा जो ठरवलंय ते ऐकून थोडीशी गंमत वाटते की आपली पोलीस यंत्रणा काय त्यांच्या टच मध्ये होती का 2 दिवस? त्यांना कुठून कळलं की ते आता शरण येणार आहे? तर म्हणजे मला हे सगळं विचार करून ना इतका त्रास होतो की 17 तारखेला हा माणूस त्याचं जे कॉल ट्रॅकिंग केलं गेलं त्याच्यावरनं तो पुण्यात होता आणि 31 तारखेला हा पुण्यातच सरेंडर करतो. आता हा जर 31 तारखेला सरेंडर करत असेल याचा अर्थ की तो 2 आठवडे पुण्यात होता आणि आपल्या पोलिसांना नाही मिळाला आणि CIDला देखील नाही मिळाला आणि 2 दिवस माध्यमांना कळतंय की हा सरेंडर होणार आहे. काय म्हणजे कमाल म्हणायला पाहिजे की हे सगळे राजकारणी आता इतके गुन्हेगार झालेले आहेत की त्यांना वाल्मिक कराड सारखी माणसं ही त्यांचे सगळे गुन्हे करण्यासाठी लागतात आणि त्यांना शील्ड करायला ते सगळे सर्वतोपरी प्रयत्न करतात. आत्ताच्या घटनेला आपण बघतोय की जर त्याला आजचा मुहूर्त मिळाला 12 वाजताचा आणि सकाळपासून जर आपल्याला कळवण्यात आलं की तो इतक्या वाजता येणार आहे म्हणजे तो पोलिसांच्या संपर्कात कुठे ना कुठे होता. नाही, 15 तारखेपर्यंत त्याला पोलीस संरक्षण होतं आणि काल मी जेव्हा SP-ना भेटून विचारलं की बाबा तुम्हाला त्याला संरक्षण कसं काय दिलं गेलं, कारण
त्याची 11 तारखेला त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. मग अशा खंडणीखोर माणसाला पोलीस प्रोटेक्शन दिलं गेलं. बरोबर. मग 15 तारखेला मी त्यांना हा पण प्रश्न विचारला की तुम्ही रिकॉल केलं म्हणजे पत्रांनी केलं का त्यांना फोन करून रिकॉल केलं तर आधीच्या एसपीनी फोन करून रिकॉल केलं असं सांगण्यात आलं. पण म्हणजे तुम्ही त्यांना पळून जायला त्यांना मुभा दिलीत. बरोबर. तिथल्या तिथे त्याला अटक का नाही झाली? खंडणीच्या गुन्ह्यात त्याला ताबडतोब अटक करायला हवी होती. बरोबर. आणि जर 2 बॉडीगार्ड त्यांच्या बरोबर होते तर अटक का नाही झाली हे प्रश्न खरं तर घ्यायला पाहिजेत आपण. तर बरोबर हे आहे. सगळं अतिशय गंभीर आहे आणि हॉरिबल आहे. नक्कीच अंजलीजी, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे हे सगळं हॉरिबल आहे, पण ज्या पद्धतीची माहिती तुम्ही सातत्याने लोकांसमोर आणताय त्याच्यामध्ये त्यांचे राजकीय लागेबांधे, त्यानंतर त्यांची दहशत, ह्या सगळ्या बाबतीमध्ये सातत्याने आपण भाष्य करताय आणि त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी त्यांचं असलेलं कनेक्शन सुद्धा कुठेतरी गुन्ह्याच्या माध्यमातून किंवा कुठेतरी औपचारिकरित्या बाहेर येणं गरजेचं आहे का? काय वाटतं तुम्हाला? कारण आता आपण बघतोय ना की मुख्यमंत्र्यांनी स्वतः अधिवेशनात काय सांगितलं की आपण त्यांनी अगदी नाव घेऊन सांगितलं वाल्मिक कराड हे ज्यांच्यावर जरी एक गुन्हा खंडणीचा दाखल असेल पण ते जर या गुन्ह्यात देखील असतील तर मकोका लावून त्यांच्यावर पूर्ण चौकशी होईल. इथूनच आपल्याला हिंट मिळायला हवी होती की गृहमंत्र्यांना आधीच माहिती आहे की या गुन्ह्यात देखील ते आहेत. दुसरं, त्यांच्यावर जी जप्तीची ऑर्डर काढण्यात आली खंडणीच्या प्रकरणात, ती पण 2 कोटीच्या खंडणीच्या प्रकरणात कधीही जप्तीची ऑर्डर येत नाही. जप्तीची ऑर्डर आली याचा अर्थ ते या गुन्ह्यात देखील इन्व्हॉल्ड आहेत, रादर याचे ते सूत्रधार आहेत. बरोबर आहे. आता या संदर्भामध्ये पुढे कशा पद्धतीची अपेक्षा आहे तुम्हाला पोलिसांकडनं, कशा कारवाईची अपेक्षा आहे आणि त्याचबरोबर आणखीन 3 फरार गुन्हेगार सुद्धा आहेत, त्याबद्दलही तुमची काय अपेक्षा आहे? कसं आहे की 9 तारखेपासून 31 तारीख आज उजाडली आहे. अजून जर त्यांना नुसती अटकच आज झाली आहे तर चौकशी कधी होणार, कशी चौकशी होणार? कारण आज आपल्याला माहिती आहे की त्यांनी CID चौकशी लावली आणि पथकं बनवली, पण जे त्यांनी अधिवेशनात अनाऊन्स केलं होतं की एका जजची नियुक्ती करण्यात येईल ती आज तगायत झालेली नाहीये. मग चौकशी निष्पक्षपणे कोण करणार? धनंजय मुंडे करणार का दस करणार का संजय क्षीरसागर करणार? तर जी निष्पक्ष चौकशीची त्यांनी ग्वाही दिली होती, अधिवेशनात त्यांनी म्हटलं होतं, त्याची नियुक्ती करायला इतका वेळ का? आज जवळजवळ 12-13 दिवस झाले त्यांच्या त्या अनाउन्समेंटला, अजून नियुक्ती झाली नसेल त्याची चौकशी कधी होणार? धन्यवाद अंजलीताई, आपण जी सविस्तर प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. तर वाल्मिक कराड शरण आलेला आहे आणि त्याच्या शरण येण्यावरनं आता सगळ्याच बाजूने प्रश्न उभा केला जातोय CIDच्या एका पद्धतीने अपयशावरती. कारण अंजली दमानिया यांच्या सांगण्याप्रमाणे 15 तारखेपासून आत्तापर्यंत तो पुण्यातच होता, त्याचं शेवटचं लोकेशन पुण्यातलं होतं, पण तरीसुद्धा तो पुण्यात असताना त्याला पोलीस प्रोटेक्शन मिळालं होतं असा त्यांचा दावा होता आणि तरीही पोलिसांनी त्याला अटक का केली नाही आणि अखेर त्याची शरणागती का स्वीकारलेली आहे असा प्रश्न नक्कीच उपस्थित होतोय. त्याचबरोबर वाल्मिक कराड हा खंडणीच्या प्रकरणामध्ये आता त्याला तो शरण आलेला असला तरीसुद्धा संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी त्याचे लागेबांधे कसे आहेत का आणि त्याचबरोबर त्या निमित्ताने त्या संदर्भात गुन्हे दाखल होणार का हा प्रश्न अजूनही आहे. मनोज जरांगे सध्या बोलतायत, आपण पाहूया. सगळ्या दुनियाचा खायला जमतो गु, लोकांचे लेकर मारून टाकायला जमतेत, याच्यात लय मोठे आणखीन याच्यात लय मोठे. कारण ही शंका काय यायला लागली त्याचं कारण सांगतो तुम्हाला. काल परवापासून ओबीसीचे न बोलणारे नेते बोलायला लागले. बघा पालकुल कुठं चुकली. कारण हे नेते आजपर्यंत संतोष भाई देशमुखांच्या दुःखात सहभागी होते. असं खून कधीच होऊ नये. ओबीसीचे नेते हळहळ करीत होते. अशी एकाएकीच ओबीसीचे नेते कसं काय म्हणायला लागले, मंत्र्याला टार्गेट करायला लागले, आमके करायला. बहुतेक मंत्री म्हणलाय, याच्यात मी बी आहे,
असा अंदाज यायला लागला. तुम्ही उठा सगळे म्हणून ओबीसीचे नेते ह्या 2 दिवसात बोलायला लागले. आधी का बोलत नव्हते? आधी त्या लेकराचा खून झाला म्हणून त्याच्या बाजूने होते. एकाएकीच ओबीसी कसं काय करायला लागले तुम्ही? खुनात ओबीसीचा जातीचा काय संबंध? खुनात काय संबंध? उद्या तुमच्या कुणाच्या लेकराचं झाल्यावर आम्ही तोच म्हणायचं मग मराठीनी. तुम्ही आज खून करणाऱ्याच्या बाजूने ओबीसीचे नेते बोलायला लागला. उद्या त्याला तुमचा एखादा ओबीसीचा खून झाल्यावर मराठ्यांचंच बोलायचं मग तुमच्या विरोधात. ही पाठराखण ओबीसीच्या नेत्यानं करणं चांगलं नाही. तुम्ही महाराष्ट्र वेगळ्या दिशेला घेऊन चाललात ओबीसी नेते. तुम्ही नुसता जातीवादाकडं ओबीसीचे नेते महाराष्ट्र घेऊन चालला. तुम्ही कालपासून बोलायलाच कसं काय लागले की ओबीसीचा मंत्री म्हणून त्याला टार्गेट करतात, ओबीसीचा मंत्री म्हणून टार्गेट करतात. ओबीसीचा असो नाही तर कोणाचा असो, तुम्ही नेते आहेत, ओबीसीचे आहेत, राज्याचे पण आहेत. तुम्ही नेता ओबीसीचा असला तरी म्हणायला पाहिजे हरामखोराला मध्ये टाक, कारण हे खुन आधी. याचा अर्थ याच्यात मंत्री सुद्धा आहेत. कारण ते उतरल्यापासून आमच्या कालपासून शंका डोक्यात यायला लागली राज्यातल्या मराठ्याच्या की ओबीसीचे नेते एक शब्दानं बोलले नसते. आपण हे दृश्य पाहतोय पुण्यातल्या सीआयडीच्या ऑफिसमधनं वाल्मिक कराड शरण आलेला आहे आणि तीच दृश्य आपण सध्या बघतोय. गेले काही दिवस सातत्याने संतोष देशमुख प्रकरणामध्ये चर्चेमध्ये असलेलं नाव वाल्मिक कराड. वाल्मिक कराड हे नाव फक्त सुरुवातीपासून चर्चेत नव्हतं, विधानसभेमध्ये सुद्धा अनेक दोषारोप या नावावरनं झालेले आहेत. याच्याशी ओबीसीचे नेते सहमत राहणार. आरोपी आता सामान्य माणूस असू दे, त्याला शिक्षा झालीच पाहिजे. याच बाजूचा सामाजिक काम करणारा ओबीसी नेता पाहिजे किंवा मराठ्यांचा नेता असला तरी पाहिजे. तुम्ही ह्या काहीच कसं काय बोलायला लागला, टार्गेट करायला लागले? याचा अर्थ काय होतोय की ओबीसीच्या नेत्याला माहीत झालंय हे मी त्याच्यात म्हणून 100% चौकशी व्हायला पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी करायला पाहिजे. कारण ओबीसी नेते कसं काय बोलायला लागले? आता याला कुणी सुटता कामा नये, प्रतिक्रिया काय देऊ द्या. याला सगळ्यांना मोका लावा. आता 25 मध्ये घ्या यांना सामूहिक काटा आणि यांना 302 मध्ये सुद्धा टाका. तुम्ही आता मोठं विधान केलंय की या प्रकरणामध्ये एका मंत्र्याचा समावेश आहे. अरे तेच बोलायला कालपासून का शंका येऊ नये? आम्ही आतापर्यंत काही बोललो का? कालपासून ओबीसीचे सगळे नेते मंत्र्याला मागा लागले का तर तो ओबीसीचा आहे म्हणून. खून करणे झाला इथं, त्याचं कोणी नाव बी घेतलं नाही. तुम्ही ओबीसीचे नेते जबाबदार आहेत, सामाजिक काम करताय तुम्ही, राजकीय नेते नाहीयेत. ओबीसीचे जे नेते आहेत ना हे सामाजिक काम करणारे, त्यांना सामाजिक तेढ्याचं भान असलं पाहिजे. ओबीसी नेते जातीवाद करायला लागले. आता ओबीसीचा मंत्री असू नाही तर मराठ्याचा मंत्री असो, तुम्ही त्याला पाठीशी कसं काय लागली? ही शंका रात्रीपासून राज्यातल्या पुऱ्या मराठ्या, पण मराठ्यांच्या मन आता खवळून उठले. तर मनोज जरांगे सध्या बोलत होते आणि शरण येण्यापूर्वी वाल्मिक कराडने स्वतः व्हिडिओ रेकॉर्ड करून काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया. मी वाल्मिक कराड केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे. मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी CID ऑफिस पुणे पाषाण रोड इथे सिलेंडर होत आहे. संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी. राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे. पोलीस तपासात जे निष्कर्ष निघाले, मी जर दोषी दिसलो तर न्यायदेवताने मला जे शिक्षा देईल ती मी भोगायला तयार आहे. वाल्मिक कराड याने स्वतःच अशा पद्धतीने व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे आणि असं म्हटलंय की खंडणीच्या संदर्भात गुन्हा दाखल आहे, पण तरी त्यामध्ये मिळणारा जामीन मी नाकारून कुठेतरी शरण येतोय. या सगळ्याच प्रकाराला CIDचं अपयश समजलं जात आहे. बीडच्या केज तालुक्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला खरं तर आज 23 दिवस पूर्ण होत आहेत आणि या संदर्भातच वाल्मिक कराडचं नाव सातत्याने समोर होतं. मंदार या सगळ्या प्रकरणामध्ये आतापर्यंतचा घटनाक्रम जो बघितला तर असं लक्षात येतं की सातत्याने वाल्मिक कराड हे नाव कुठेतरी त्याच्यामध्ये संबंधित होतं, पण तरीसुद्धा ते नाव कुठेतरी समोर यायला वेळ लागला आणि त्याच्यानंतर शरण यायला तर आणखीनच वेळ लागला. मंदार
इथं एक महत्त्वाचा मुद्दा आहे. या वाल्मिक कराडची प्रतिक्रिया आपण आता पाहिली ऐकली. त्यामध्ये वाल्मिक कराड असं म्हणतोय की खोटा गुन्हा त्याच्यावरती खंडणीचा दाखल झालेला आहे आणि तरी देखील मी CIDच्या पुण्यातील मुख्यालयामध्ये शरण येतो आहे. जर हत्येच्या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराड स्वतःला आरोपी मानतच नाही तर मग तो CIDकडे शरण का आला हा मोठा प्रश्न आहे. कारण खंडणीचा गुन्हा बीड पोलिसांकडे आहे आणि हत्येचा गुन्हा या CIDकडे आहे. आणि जर वाल्मिक कराड असं म्हणतोय की खंडणीचा गुन्हा देखील त्याच्यावरती जो आहे तो खोटा दाखल झालेला आहे आणि हत्येच्या गुन्ह्यामध्ये तर तो नाहीच, उलट जे कोणी आरोपी असतील त्यांना पकडावं असं तो म्हणतोय त्या व्हिडिओमध्ये. मग असं असताना तो स्वतःहून CIDच्या हवाली का होतोय? बीड पोलीस देखील त्याच्यासाठी हजर होण्यासाठी होते. खरं तर त्यांनी हजर होणं हेच गंभीर आहे. मात्र त्यांनी हजर होण्यासाठी CIDची निवड का केली हा प्रश्न आहे. जर तो स्वतःला मंदार, अगदी योग्य आणि महत्त्वाचा मुद्दा आहे हा. याच्यावरती आपण पुन्हा एकदा येऊया. 1 मिनिटासाठी थांबवते, एक महत्त्वाचा अपडेट पाहू. 3ही गुन्हे क्लब केल्यामुळे काहीतरी आहे हे निश्चित, अशा पद्धतीची प्रतिक्रिया दिलेली आहे सोनावणे यांनी. कराड शरण आला, आता CIDने तपास करावा अशा पद्धतीची ही मागणी करण्यात आलेली आहे. बजरंग सोनावणे यांची ही मागणी आहे, पाहूया. तो शरण आलेला आहे पुणे CID ऑफिसमध्ये, काय सांगत? मला आपल्याकडूनच कळतंय. मी माझी सकाळी 10:30 वाजतापासून मीटिंग होती. आपणच सांगताय मला जर झाल्या असले अटक किंवा अरेस्ट झाली किंवा ते सिलेंडर झाले तर त्यांचा ते पोलीस यंत्रणेचा भाग आहे. ते अटक झाले तर चांगलं काम झालं. पण पोलीस यंत्रणेला माझी विनंती आहे की अटक कुठल्या गुन्ह्यात झाले आणि त्यांना आता कुठल्या गुन्ह्यात कसं त्या तपासामध्ये जे काही सगळं आहे त्याच्यामध्ये त्यांना मर्डर केसमध्ये त्यांचा संबंध असेल तर त्यांना अटक झाली पाहिजे. कराड व्हिडिओ जारी केला आहे शरण येण्यापूर्वी की माझा या गुन्ह्याशी काही संबंध नाही, खोटा गुन्हा दाखल झाला आहे खंडणीचा आणि संतोष भैया देशमुख यांचे जे मारेकरी आहेत त्यांच्यावर कठोर शिक्षा झाली पाहिजे, त्यांना फाशी शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी अशी केली. केली. नाही, त्यांनी मागणी काय करावी हा त्यांचा अधिकार आहे आणि तपासामध्ये काय पूर्ण पारदर्शक तपास करणं हा CIDकडे तपास असल्यामुळे CIDचं काम आहे. पण आता आपण सर्वजण माध्यमाशी बघतोय तर ते एवढा 23-24 दिवस डिक्लेअर करायला का लागले? जर तसं होतं तर मग 23 पहिल्या क्षणालाच करायचं ना. जे 11 तारखेला गुन्हा झाला, आज 20 दिवस झाले, 20-22 दिवस गुन्हा जो खंडणीचा होऊन त्या दिवशी त्याने डिक्लेअर करायचं ना. मग बाहेर कशाला पळले? तरी करायचंच होतं डिक्लेअर त्या दिवशी करायचं. जर केलं असेल तर मला माहित नाही. पण त्याच्यामध्ये त्यांनी एक वाक्य वापरलं की राजकीय द्वेषापोटी, राजकीय द्वेष, राजकीय दोष, दबाव, सरकार कुणाचं, दबाव कुणाचा, राजकीय दोष कुणाचा, सगळं गोष्टी सगळ्या उघड्या डोळ्यानं बघते. त्याच्यामुळे राजकीय दोष कुणाचा आहे? मंदार, कुठेतरी आपण हे बघतोय की CIDचं यश अपयश आपल्या डोळ्यासमोर आहे पूर्णपणे. पण यानंतर आता CIDची स्ट्रॅटेजी कशी असेल, पुढचा घटनाक्रम कसा असेल? पुढचा घटनाक्रम अर्थातच हे 3 गुन्हे वेगवेगळे आहेत. या 3 गुन्ह्यांचा काही संबंध आहे का हे रेकॉर्डवरती CID घेतं का हे महत्त्वाचं आहे. कारण आत्तापर्यंत आपण आरोपांच्याच पातळीवरती हे सगळं प्रकरण पाहतो आहोत. हत्येचा आरोप वाल्मिक कराड यांच्यावरती आहे. मात्र हत्येला 20-22 दिवस उलटल्यानंतर जो हत्येचा गुन्हा आहे त्यामध्ये मात्र वाल्मिक कराड आरोपी नाहीत, ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी. मात्र स्वतःला ते आरोपी मानत नसताना त्यांनी हजर होण्यासाठी निवड मात्र CID कार्यालयाची केलेली आहे, ही दुसरी महत्त्वाची बाब. आता त्यानंतरचं काम जे करायचं आहे ते CIDला करायचं आहे. आरोप करणाऱ्यांनी त्यांचे आरोप केलेले आहेत. वाल्मिक कराडांनी त्यांचा स्वतःचा बचाव करण्याचं काम जे आहे ते त्यांनी केलेलं आहे. आता तिसरं काम जे आहे ते CIDला करायचं की खरंच वाल्मिक कराड यांचा या हत्या प्रकरणामध्ये काही संबंध आहे का, आणि जर तो असेल तर CID तो कशा स्वरूपामध्ये दाखवणार हे महत्त्वाचं आहे. कारण आत्तापर्यंत आपण पाहिलं की हत्येनंतर इतके 20-22 दिवस उलटल्यानंतर देखील जर पूर्णपणे प्रकरण समोर येत नाही किंवा त्याची उकल होत नाही तर लोकांच्या मनामध्ये शंका निर्माण होते कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल, आणि ही शंका अतिशय गंभीर स्वरूपाची असते. कायद्याचं राज्य जर आपण मानतो किंवा सुरक्षित समाजामध्ये आपण राहतो असं जर मानतो तर त्याचवेळी पोलीस यंत्रणा कारवाई करते हे दिसणं देखील महत्त्वाचं असतं. फक्त कारवाई करणं नाही तर लोकांना त्याबाबत विश्वास वाटणं गरजेचं असतं. तो विश्वास या 20-22 दिवसांमध्ये डळमळीत झाला हे कोणी नाकारणार नाही. त्यामुळं आता इथून पुढे जर हा विश्वास पुन्हा संपादन करायचा असेल पोलीस दलाला आणि CIDला तर योग्य रीतीने आणि तोही वेगाने तपास होणार का? कारण हत्येनंतर 20-22 दिवस उलटलेले आहेत आणि आता अटक वाल्मिक कराड झालेले आहे. आणखी 3 आरोपी ताब्यात येणं, अटक होणं बाकी आहे. त्यांना लवकरात लवकर पकडलं जातं का आणि त्यानंतर
या हत्या प्रकरणामध्ये नक्की कोण आहे. आता आपण हे फक्त वाल्मिक कराडच्या पातळीवरती बोलतो आहोत, त्यानंतर इतर जे कोणी मोठे आहेत, जे आरोपांच्या माध्यमातून ज्यांची नावं गेल्या काही दिवसांमध्ये आपण सगळे ऐकतो, त्यांच्यापर्यंत हे प्रकरण जाणार का. खरं तर हा राजकारणाचा भाग झाला. राजकारणाच्या ठिकाणी पोलिसांनी त्यांचं काम करणं अपेक्षित होतं, ते झालंय का याबद्दल मंदार एक क्षण थांबवते आणि याच मुद्द्यावरती आपण परत येणार आहोत. दरम्यान आताच्या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतोय. वाल्मिक कराडची सीआयडी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. वाल्मिक कराड हा अखेर सीआयडीला स्वतः शरण आला, त्याने आत्मसमर्पण केलं आणि कराड सोबत परळीतले 2 नगरसेवक सुद्धा उपस्थित असल्याचं कळतंय. अतिरिक्त महासंचालक प्रकाश बुरेंकडनं आता सध्या चौकशी सुरू आहे आणि परळीतले 2 नगरसेवकही वाल्मिक कराड सोबत उपस्थित आहेत. माफ करा, अतिरिक्त महासंचालक प्रशांत बुर्डेंकडनं ही चौकशी सध्या सुरू आहे. पुन्हा एकदा मंदार तुझ्याकडे येते. आपण आत्ताच जो उल्लेख तू केलास की फक्त वाल्मिक कराड नाही तर त्यांच्याशी लागेबांधे असलेल्या इतरांची जी नावं ह्याच्यामध्ये आलेली आहेत, त्याच्यामध्ये राजकीय पटलावरच्या अनेक व्यक्ती आहेत. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये, या सगळ्या घटनेबाबत आत्तापर्यंत असलेलं काही लोकांचं, वरिष्ठ नेत्यांचं राजकीय मौन हे सुद्धा सुरक्षा आणि व्यवस्थेच्या दृष्टीने खटकणारं नाहीये का? निश्चितच खटकणारा आहे आणि लोकांच्या मनामध्ये त्यामुळेच शंका निर्माण होते आणि सर्वसामान्यांच्या मनामध्ये ही शंका निर्माण होणं हे गंभीर राहतं. कारण त्यामुळे आपण ज्या कायद्याच्या राज्यामध्ये राहतो त्या कायद्याच्या राज्याबद्दलच कुठे ना कुठे नकळतपणे का होईना लोकांच्या मनामध्ये शंका निर्माण होते. या जे नेते नेतृत्व करतात त्यांचं हे काम असतं, त्यांची ही जबाबदारी असते की जनतेला, लोकांना आश्वस्त खरंय करणं. मंदार, अतिशय महत्वाचं आहे तुझं सांगणं. कुठेतरी लोकांचा विश्वास पुन्हा एकदा निर्माण करण्यासाठी सरकारच्या दृष्टीने महत्वाची अशी गोष्ट असणार आहे. आता आपण मिकीकडे पुन्हा एकदा जाऊया. आपले प्रतिनिधी मिकी घई आपल्याला नक्की आता सीआयडीची चौकशी कशा पद्धतीने चालली याबद्दल माहिती देतील. मिकी, काय अपडेट आहे? अगदी जर आपण बघितलं तर सर्वात मोठी बातमी म्हणजे अर्थातच वाल्मिक कराड हे पुण्यातील सीआयडीच्या ऑफिसमध्ये दाखल झाले, ते शरणी आलेले आहेत. एवढंच काय तर त्यांच्या गाडीमध्ये जर आपण बघितलं तर त्यांची गाडी जेव्हा जोरदार या ठिकाणी आतमध्ये दाखल झाली तेव्हा त्या गाडीमध्ये जवळपास 3 जण होते. वाल्मिक कराड हे मागच्या सीटवर त्या ठिकाणी बसलेले होते आणि त्यांच्यासोबत आणखीन 2 जण होते. ती अशी माहिती मिळते की ती माजी नगरसेवक आहेत आणि ते देखील त्याच्यासोबत या ठिकाणी पोहोचलेले आहेत. अर्थात ते आता सुद्धा आतमध्ये सीआयडीच्या ऑफिसमध्ये आहेत. या सीआयडी ऑफिसमध्ये जर आपण बघितलं तर सगळे वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत. सकाळपासून ते याच ठिकाणी होते. अतिरिक्त महासंचालक जे आहेत प्रशांत बुर्डे ते देखील या ठिकाणी आहेत आणि एका केबिनमध्ये ते स्वतः या ठिकाणी वाल्मिक कराड याची पूर्ण चौकशी करतायत. वेगवेगळे प्रश्न या ठिकाणी त्यांना उपस्थित केले जात आहेत. कारण गेले 22 दिवस ते नक्की कुठं होते, इतर आरोपी जे आहेत ते कुठे आहेत. एवढंच काय तर यामध्ये जर आपण बघितलं तर खुनाचा गुन्हा दाखल आहे, खंडणीचा गुन्हा दाखल आहे. वाल्मिक कराड यांना खंडणीच्या गुन्ह्यामध्ये या ठिकाणी पोलीस शोधत होते आणि ते आता जर सरणी आलेत तर यामध्ये काय नक्की झालेलं आहे, या घटनेशी संबंध आहे का, खरं तर या हत्येशी वाल्मिक कराडचा काय संबंध आहे, या वेगवेगळ्या गोष्टींवर या ठिकाणी चौकशी सुरू आहे. वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत. अतिशय सेन्सिटिव्ह केस हा संपूर्ण बनलेला आहे आणि त्यामुळं जर आपण बघितलं तर या सीआयडी कार्यालयाच्या बाहेर देखील मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. कारण यांचे कार्यकर्ते, वाल्मिक कराड यांचे जे समर्थक आहेत किंबहुना कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी मोठ्या संख्येने बाहेर जमलेले आहेत आणि काही वेळानंतर त्यांना कदाचित पुढची जी प्रोसेस आहे या सीआयडी कडून ती केली जाणार आहे. त्यांना कोर्टात देखील त्या ठिकाणी हजर केलं जाईल. परंतु आतमध्ये जर आता आपण बघितलं तर या ठिकाणी वाल्मिक कराड यांची चौकशी सुरू आहे. त्यांना वेगवेगळे प्रश्न या ठिकाणी केले जात आहेत. कारण गेले 22 दिवस नक्की ते कुठं होते, त्यांनी कुठून फंडिंग केलेलं होतं, कशा पद्धतीने खंडणी मागितली, याच्यामध्ये आणखीन कुणाचा रोल आहे आणि खुनाचा जे बाकीचे आरोपी आहेत ते अजून निश्चित बरोबर. याच सगळ्याच्या अनुषंगानं आता चौकशी केली जाणार आहे. मिकी, तू सोबत राहाच. भास्कर जाधवांची प्रतिक्रिया आली, आपण पाहूया. वाल्मिक कराडना शोधण्याकरता म्हणून पोलिसांनी वेगवेगळी पथकं तयार केली, राज्यकर्त्यांनी मोठी आव्हानं केली आणि पुण्यामध्ये तो स्वतः वाल्मिक कराड शरण येतो, सरेंडर होतो, पण पोलिसांच्या हाताला लागत नाही. हे लागत नाही म्हणून का लावला गेला नाही किंवा आजच तो शरण झाला याच्यावर सुद्धा शंका उत्पन्न व्हायला अशी जागा आहे की आजच आम्ही वर्तमानपत्रामध्ये असं वाचलं की काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि मंत्री धनंजय मुंडे हे सह्याद्री अतिथीगृहावर दीर्घकाळ चर्चा करत होते
आता काल त्यांनी चर्चा करावी आणि आज वाल्मिक कराड त्या ठिकाणी शरण यावा, सरेंडर व्हावा, हा योगायोग म्हणावा का पोलिसांच्या हाताला न लागता तो स्वतःच पोलीस स्टेशनला जावा, हे सगळं घडवलेलं नाट्य आहे का, अशी महाराष्ट्राच्या मनामध्ये शंका यायला जागा आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.